नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अलिबाग शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची माहिती गोळा करता येणार आहे. तसंच FIR प्रणालीमुळे संशयित गुन्हेगारास शोधण्यास पोलीस दलास मदत होणार आहे. सीसीटीव्ही प्रकल्प हा शहरातील पोलीस विभागाचे आणि वाहतूक पोलीस विभागाचे कामकाजासाठी उपयुक्त होणार असून शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखणं पोलीस दलास सोपं होणार असल्याचं प्रतिपादन अलिबाग पोलीस स्टेशन येथे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं. यावेळी आमदार महेंद्र दळवी, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय तराडे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते. अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव आणि श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी धार्मिक कार्यक्रम आणि विधी करण्यात आले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या लांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसरात यात्रा भरली होती, तर विविध ठिकाणांहून पदयात्रा देखील आल्या होत्या. महाराष्ट्रासह देशभरातून आलेले भाविक बल्लाळेश्वराच्या चरणी लीन झाले. जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तिभावानं पाळणा हलवण्यात आला. यावेळी अनेक भक्त मंदिर परिसर आणि सजावटीच्या ठिकाणी फोटो आणि सेल्फी घेत होते. श्री गणेश युवक क्रीडा मंडळ आणि आविष्कार क्रिकेट क्लब मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमानं मोहोपाडा येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीच्या भव्य पटांगणावर कैलासवासी सार्थक राकेश खराडे, कैलासवासी विशाल काशीनाथ खराडे, कैलासवासी अमर धुरव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. व्यासपीठावरील अयोध्येतील श्रीराम मंदिराची साकारलेली प्रतिकृती पाहून मान्यवरांनी आयोजनांचे विशेष कौतुक केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक एकता कांबे संघानं पटकावत 40,000 आणि स्मृती चषकावर आपलं नाव कोरलं. गावदेवी वयाल संघानं उपविजेतेपद पटकावलं, तर तृतीय क्रमांक वावेघर संघाने जिंकला. सार्थक माळी मॅन ऑफ द सिरीजने गौरवण्यात आलं. शेतकऱ्यांसाठी आदर्श शेतकरी विविध पुरस्कारांचे मानकरी ठरलेले पोलादपूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी रामचंद्र कदम शेठ हे आपल्या शेतामध्ये दरवर्षी विविध प्रकारची शेती करतात. पोलादपूर सारख्या ठिकाणी कदम यांनी स्ट्रॉबेरी देखील पिकवली आहे. यावर्षी कदम यांनी आपल्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी, थाई पेरू, अननस, आले अशी विविध यशस्वी पिकं घेतली असून पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी शेतकरी रामचंद्र कदम शेठ यांच्या शेतावर जाऊन विविध पिकांची पाहणी केली आहे. उरण शहरातील बोरी नाका येथील दत्ता रहालकर मैदानाच्या बाजूला असलेल्या लाकडी गोदामाला आग लागल्याची घटना घडली. सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. काही महिन्यांपूर्वी याच परिसरातील अनधिकृत भंगार गोदामाला भीषण आग लागली होती. त्यानंतर पुन्हा आग लागली. याबाबत शासकीय यंत्रणा आर्थिक साटेलोटामुळे कुचकामी ठरताना दिसत आहे, तर उरणचा भोपाळ होण्याच्या मार्गावर असल्याचे जनतेत बोललं जात आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपतीच्या मंदिरात माघी गणेशोत्सवाचं औचित्य साधून मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. राष्ट्रीय कीर्तनकार हभप उद्धवबुवा जावडेकर यांचं सुश्राव्य कीर्तन आणि प्रवचन सोहळ्याचं आयोजन श्री गणपती देवस्थान चिरनेरच्या वतीनं करण्यात आलं होतं. नवसाला पावणारा गणपती म्हणून महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली असल्याने हजारो गणेश भक्त देवदर्शनासाठी नेहमी आवर्जून येतात. यावर्षी देवस्थानच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महड येथील वरद विनायक मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील माघी गणेश जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. महड वरद विनायक मंदिर संस्थांच्या वतीनं दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माघी गणेश जयंती असल्याने असंख्य भाविक भक्त हे महड येथील वरद विनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. यावेळी मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं. श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या बोर्ली पंचतनमध्ये बहुप्रतीक्षित ST प्रवासी निवारा शेडचं लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार अदिती तटकरे यांनी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत बस स्थानकासाठी मिळवून दिलेल्या निधीतून या शेडची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी निवारा शेडच्या जवळपास पाणपोई तसंच प्रवाशांसाठी सुलभ शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी उपस्थित ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.